मग तू विग केलायस? येस, मी विग केलाय. अच्छा, आता कॅरी केलायस? हो हो, केलाय मी. दाखवू शकशील? हो, दाखवते. माझ्याकडे आता एक विग आहे, तो मी दाखवते. हं. हा लॉंग विग आहे ओके. आणि हा डबल टेपवाला आहे. म्हणजे इथे आपण डबल टेप लावू शकतो आणि अटॅच करायचा. याच्यामध्ये एक डबल टेपवाला मिळतो, एक क्लिपवाला असतो आणि एक बांधायचा असतो. म्हणजे मागून अशी नॉट असते ह्या खालच्या साईडला. तर तसा एक असतो. पण मला हा बेटर वाटतो. कारण मी जेव्हा जेव्हा हा वापरलाय ना, तेव्हा बाईकवरून किंवा इतर ठिकाणी कितीही वारा आला ना, तरी हा विग नाही हलत. ओके. अच्छा. अजून अजून पण आहे का? अजून एक छोटा आहे माझ्याकडे, पण हा जुना आहे त्याच्यामुळे ह्याचा कलर अरे थोडा वा. वेगळा होता. ओके. हां, तर हा पण डबल टेपवालाच आहे आणि इथे असं कापड येतं. त्याच्यामुळे म्हणजे गरम होत असेल ना? नाही, नाही. हे कापड असल्यामुळे त्याला होल्स आहेत बघा. हां, हां, हां. हां, तर त्या होल्समुळे जास्त हीट नाही होत. अच्छा. फक्त एवढंच आहे, की जर छोटे-छोटे केस माझे जर वाढले ना, म्हणजे ते फार नाही वाढत, तर आतमध्ये थोडं हीट होतं. ओके. म्हणजे ते जास्त लाँग टाईमसाठी जर कॅरी करायचं असलं थोडंसं हां. अनकम्फर्टेबल नाही, होत म्हणून असेल ना? मी तो म्हणजे दिवसभर कुठे बाहेर जायचं असेल किंवा काही काम असेल, तरच वापरते. एरवी घरी नाही वापरत. बघू. काय प्राईस असते का याची? याची खरं तर प्राईस 5,000 पासून सुरुवात होते. हां. पण 5,000 चा जो विग असतो, त्याचे केस नायलॉनचे असतात. आणि तुला ओरिजिनल जसे हवेत ना, हां. तर 15,000 पासून पुढे. अच्छा, 15 पासून पुढे. हो. ओके. पण मी म्हणेन हा इतका ओरिजिनल नाहीये. हां. मी अजून एक मला जो घ्यायचा आहे, त्याची प्राईस 75,000 च्या पुढे आहे. बापरे! हां, म्हणजे त्याला पुढे असं नेट आहे. हां, हां, हां. तर त्याला मिडल पार्टिशन आपण करू शकतो. ह्याचं साईड पार्टिशन आहे. हं, हं, हं. पण बघू, माझे सेव्हिंग सुरू आहेत. ओके. घेशील, घेशील. येस. सोनाली, आता बघ तू म्हणजे फॅमिलीमध्ये तुझं नेमके कोण-कोण आहेत ते तर तू मला सांगशीलच. पण त्याच्या आधी जे फील्ड तू निवडलंस, त्यासाठी नॉर्मली पण कोण मोस्टली घरच्यांचा सपोर्ट खूप कमी असतो. कारण का थोडंसं त्यांना या फील्डला घेऊन थोडीफार निगेटिव्हिटी असते. बरोबर. तर तू एकतर हे फील्ड निवडलंस, त्यानंतर तुला फॅमिलीचा कसा सपोर्ट होता, की त्यांच्या अपोजिट जाऊन तू यामध्ये आलीस? ॲक्च्युली माझे आई-बाबा ह्याच क्षेत्रात होते अरे वाह! नाटकात. हां. माझी प्लस पॉइंट. स्पेशली माझी आई म्हणजे आईने बऱ्यापैकी छान कामं केलेत. पण बाबांनी एकच नाटक केलं, ते पण थरथरत डायलॉग म्हणाले. म्हणजे त्यांचा असा फारसा वावर नाहीये स्टेजवरचा, पण आईचा आहे. अच्छा. तर आधी स्कूलमध्ये असताना मी फक्त डान्स वगैरेच करायचे. पण कॉलेजमध्ये गेल्यावर मला का माहीत नाही, म्हणजे असं जाणवलं, की मला नाटकात जायचंय म्हणून. हां, हां, तर हां. कदाचित ते आईचेच गुण माझ्यात असतील म्हणून असं वाटलं. तर मी जेव्हा पहिल्यांदा एकांकिकेत गेले, मी जसं म्हणाले मगाशी, की मला नाही घेतलं जायचं. पण मी हळूहळू मी थांबायचे, मी बॅकस्टेज वगैरे करायचे. मी बघायचे, की लोक कसे काम करतायत. म्हणजे माझे सीनियर म्हणजे तेव्हा किशोर चौगुले अक्षय अहिरेला शिकवायला यायचे आमच्या. मी मी आंबेडकर कॉलेजची आहे. तर तेव्हा शिकवायला यायचे. तर मी बघायचे, की ते नक्की काय-काय करतायत. हे मी बाजूला राहून हे बघितलंय. म्हणजे लिटरली असं व्हायचं, की लेटपर्यंत जायचे. बाबा म्हणायचे, "काय काम करतेस? एवढ्या उशिरा कशी घरी हां, येतेस?" हां, हां. पण माझं काम नव्हतं दिसत तिथे, की नक्की काय करते मी. तर एक नाटक होतं पाहिजे जातीचं. हां, मी त्याचा पण केले ते. हां, त्याचा झीचा प्रयोग होता आणि त्याच्यात मी कुठलं तरी कॅरेक्टर केलं, नाव नाही आठवत आहे मला. त्यात फक्त एंट्री आणि एक्झिट एवढंच होतं. फक्त मी ड्रेस चेंज करायचे. अच्छा. हां, तर बाबांनी बघितलं, "हे काय? इथून-तिथून जातेस, फक्त एक वाक्य नाही तुला." मग तेव्हा मला खूप रडायला आलं. म्हटलं, "आपण आता काहीतरी करून दाखवलंच पाहिजे." हां. मग जेव्हा वीक घेतला मी, म्हणजे सुवेदा देसाई माझी मैत्रीण आहे, ती सुद्धा ॲक्ट्रेस आहे. ती म्हणाली, "तू वीक घे. बघ तुला काम मिळतंय का? नाही मिळालं तर तू नको वापरूस. पण एकदा घेऊन तर बघ." मग आमचा एक दादा आहे, जो BSTमध्ये काम करतो. तर तो म्हणाला, की त्याचं स्वतःचं होतं, म्हणजे त्याला पण केस नाही आहेत. ओके. तर तो पण ॲक्टिंगच करतो. पण त्याने स्वतः ओपन केलं ते विगचं. तर त्याच्याकडे मी बनवलं. पण तेव्हा कॉलेजमध्ये असल्यामुळे माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते. पण तो म्हणाला, की "ठीक आहे, तू मला 1000-1000, 500-500 रुपये दिले तरी चालेल, पण तुला हवा तो विग घे, मी तुला बनवून देतो." तर मी एवढा साईजचा बनवला होता. आणि तेव्हा संतोष पवारांचं यंदा कदाचित तेव्हा स्टार्टिंग सुरुवात झाली होती. आणि मी गेली आणि मी खूप अशी घाबरत होती. कारण ते केसांमुळेच थोडं मला ते तो आधी कॉन्फिडन्स नव्हता. मी अशी घाबरत गेली. बघते तर या 10-12 मुली होत्या तिथे आणि सगळ्या अशा हट्ट्या-कट्ट्या, हायटेड होत्या आणि मी अशी बारीक होती तेव्हा. आणि म्हटली मला घेतील की नाही ह्याच्यामध्ये. जवळ-जवळ 4 दिवस मी अशीच बसली आहे, की त्यांचे डान्सची प्रॅक्टिस सुरू होती. तिथे सुरुवातीला पण मंगळागौर होती. त्याची प्रॅक्टिस सुरू होती. मग सर आले, संतोष पवार.
ते म्हणाले की तुम्ही काहीतरी करून दाखवा. हम्म. तर मी तेव्हा पॅच केला होता आणि एक 10 मिनिटात संपवला. एवढंच म्हणजे हां, मला एवढंच काम दिलं होतं. ह्याच्यापेक्षा जास्त मला दिलंच नाही. बोलले ठीक आहे. मी मग सरांना म्हणाले, "सर, माझा आहे ना हा विग आहे, हां. तर काही प्रॉब्लेम नसेल ना?" हां. तर सर म्हणाले, "नाही, का प्रॉब्लेम असेल? तू तुझं काम चोख करणार असशील ना, तर मला काहीच प्रॉब्लेम नाही." अरे वा. आणि तेव्हा त्या नाटकामध्ये गौरव मोरे सुद्धा होता. तर त्याला सरांनी बाजूला घेतलं आणि विचारलं की ही मुलगी कशी आहे वगैरे. तर गौरव म्हणाला ती माझ्याच कॉलेजची आहे आणि खूप सुंदर काम करते. सर तुम्ही तिला एकदा चान्स देऊन बघा. आणि तेव्हा मी खूप बारीक होती म्हणजे अगदी काठी. आता तरी बरी दिसते. छान दिसते. हां. थँक्यू. तर तेव्हा सर म्हणाले की ठीक आहे. मग मी सर बोलणं वगैरे झालं. सरांकडे गेले. "सर मी आहे ना नक्की?" सर म्हणाले, "हो तू आहेस. तू एवढे दिवस थांबली आहेस म्हणजे तू आहेस. फक्त आता तुम्ही मंगळागौरीवर कॉन्सन्ट्रेट करा." आम्ही जवळजवळ 6 महिने रिहर्सल केली. त्या 30-40 मुलींपैकी 10-12 मुली राहिल्या. मग तेव्हा सर म्हणाले, "ह्या मुली काम करणार." म्हणजे अच्छा. सर पेशन्स बघत होते की समजा हम्म. हां, हां. म्हणजे एवढे दिवस म्हणजे रोज आहे ना मंगळागौर आमची व्हायची. सर बघायचे म्हणायचे चेंज करा. मला नाही आवडली. तो कोरिओग्राफर पागल झाला. म्हटलं आता मी काय करू नक्की? मग ते झालं. मी म्हटलं सर आणि सरांनी पहिला अंक बसवायला घेतला. पहिला अंक झाला. दुसरा अंक कधी म्हणजे आता ओपनिंग होती 2 दिवसावर. सर कधी बसणार दुसरा अंक? मग सरांनी तेव्हा मला एक रिपोर्टरचं कॅरेक्टर दिलं होतं, की तू हे कॅरेक्टर करशील म्हणून. आणि त्याला काय फार फक्त वेस्टकोट वगैरे होता, जीन्स होती आणि जे माझे नॉर्मल हेअर होते ते. तर तेव्हा माझे गडकरीला मला आठवते पहिला प्रयोग होता. आणि एवढा सगळा ऑडियन्स बघून मी एवढी थक्क झाले ना आणि माझे सगळे पंचेस काढले होते माझ्या बारीक असण्यावरून हां, हां. किंवा स्लॅपस्टिक जे आपण म्हणतो तसे सरांनी मला काम दिलं होतं आणि ते आवडलं सगळ्यांना मी तर म्हणेन. आणि त्याचे जवळजवळ आम्ही 250 प्रयोग केले. अरे वा. आणि जेव्हा 111 प्रयोग केले ना तेव्हा मला रामकृष्ण मोरेला पुणेला तिथे वन्स मोर मिळालं होतं. मी दूरदर्शनवर डान्स करायचे असं स्लॅपस्टिक. तेव्हा मग जेव्हा 111 प्रयोग झाले तेव्हा बाकीच्या कोणत्याच आर्टिस्टला नाही. सर म्हणाले, "सोना ही हा केक कापणार." मला मुन्ना बोलायचे म्हणजे कारण मी मुन्ना. मुलांसारखी असायची आधी. तर सोना हा केक कापणार. मग तेव्हा मला असं वाटलं की तो दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. म्हणजे एवढे दिवस मी जे काम शोधत होते, मी काम प्रामाणिकपणे करत होते, ते केक कापताना मला असं खूप भरून आलं होतं की 111 प्रयोग बाबा मी केले. खरंच म्हणजे तो क्षण मी कधीच नाही विसरणार. आणि मी सरांचे पण आभार मानेन की की त्यांनी एवढा हां, सपोर्ट केला, त्यांनी समजून असं घेतलं. नाही म्हटलं की बाबा हिला केस आहे, हिचा हां, विग हां. आहे, असं नाही म्हटलं. त्यांनी मला ती संधी दिली. हां. आणि त्यांच्याकडे ते आहे म्हणजे नवीन कलाकारांना ते संधी देतात.